नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज। नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि एकूणच सातारा जिल्ह्याच्या एकूण 8 विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभांमध्ये जे लोकप्रतिनिधी 2019 सालामध्ये आपण निवडून दिले त्यांची पूर्वपीठिका पाहणार आहोत। खरं तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यानंतर आमदारकीच्या निवडणुका झाल्या, तिथपासून इतिहास पाहणं हा एक रंजक भाग असू शकतो। मात्र एकूणच त्यामध्ये काही वेळ जाऊ शकतो। जमाना इन्स्टंट असा आहे, इन्स्टंट जे पाहिजे ते तातडीने जे मिळायला पाहिजे ते देण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करतोय। सर्वसाधारणपणे महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आम्ही गेल्या मागच्या तीन म्हणजे 2014-19 आणि त्या अगोदरची 2009 सालातल्या निवडणुकीचा एकूण धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हा प्रयत्न करत असताना सातारा जिल्ह्यामध्ये जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, या 8 मतदारसंघामध्ये सध्याचे जे आमदार आहेत त्यांची कामगिरी कशी आहे हे आपण पाहणार आहोत। तेव्हा 8ही विधानसभा मतदारसंघाचा आपण हा दांडोळा घेत असताना काही वैशिष्ट्ये आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। आणि या वैशिष्ट्यांमध्ये आपण साताऱ्यापासून सुरुवात केली तर साताऱ्याचे सध्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापासून आपण सुरुवात करतोय। मागच्या 3ही निवडणुका म्हणजे 2009, 2014 आणि 2019 या 3ही विधानसभा ते जिंकलेले आहेत। 2009 आणि 2014 सालातली जी विधानसभा निवडणूक होती ती एनसीपी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस, तेव्हा काँग्रेस अखंड एकच होती, आता जे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात ते नव्हते। त्यामुळे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी राष्ट्रवादी काँग्रेस होती त्या काँग्रेसच्या तिकिटावर म्हणजेच उमेदवारीवर त्यांनी हा विजय मिळवलेला होता 2009 आणि 2014 सालात। 19 सालामध्ये त्यांनी पक्ष बदलला, मात्र त्यांच्या विजयाच्या वर काही परिणाम झालेला पाहायला मिळत नाही आपल्याला। कारण स्वतः शिवेंद्रसिंहराजे, जसं आपण मागच्याही काही व्हिडिओजमध्ये म्हटलं, स्वतःच पक्ष आहेत, स्वतःच जे कार्यकर्ते आहेत, स्वतः नेते आहेत, स्वतःचं काम आहे। आणि साहजिकच आमदार भाऊसाहेब महाराज स्वर्गीय त्यांचे पिताश्री यांच्या कामाचं सुद्धा संचित त्यांच्याबरोबर आहे। त्यामुळे 2009, 2014 आणि 2019 या 3ही विधानसभा त्यांनी अगदी आरामात जिंकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आता 2024 सालातली जी निवडणूक आहे ती ते पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत। म्हणजे 2019 आणि 2014 या 2 निवडणुका ते भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर, तर त्यामागच्या 2 म्हणजे 9 आणि 14 त्यामागेही निवडणुका झाल्या, त्यामध्येही ते काही उभे राहिलेले होते। जय पराजय आपल्याला तो भाग आता घ्यायचा नाही, मात्र गेल्या 3 निवडणुकांचा आपण विचार करतोय। त्यामुळे 2 निवडणुका एनसीपी आणि 1 भाजपच्या चिन्हावर ते जिंकलेले आहेत। अतिशय गमतीचा भाग आपण जर बघितला तर तो भाग आहे जयकुमार गोरे माण खटाव हा मतदारसंघाचा। माण खटाव मतदारसंघ याच्यामध्ये पूर्वी भाऊसाहेब गुदगे यांचं वर्चस्व होतं। खरं तर पूर्वी माण वेगळा आणि खटाव वेगळा असा मतदारसंघ होता, मात्र जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यामध्ये माण खटाव हा एकत्र झाला। याचे तुकडे झाले, काही फलटणमध्ये गेले, काही कराड उत्तरमध्ये गेले आणि माण खटाव हा एक मतदारसंघ झाला। आता माण खटाव हा मतदारसंघ झाल्यापासून जयकुमार गोरे ही 3री निवडणूक लढतायत आणि 2009 सालामध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले होते। 2014 मध्ये ते काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले, तर 2019 मध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले। खरंच गमतीचा भाग आपल्याला या निवडणुकीमध्ये हा पाहायला मिळतो। आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। मात्र 3 वेळा 3 वेगवेगळ्या पक्षातून किंवा एकदा अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवलेली पाहायला मिळते आणि जिंकलेले पण पाहायला मिळतात। यानंतर पुन्हा सलग 3 निवडणुका जे जिंकले आहेत ते आहेत फलटण विधानसभेचे दीपक चव्हाण। त्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनसीपी आपण ज्याला म्हणतो शरद पवारांच्या अध्यक्षतेखालचा सलग 3 9, 14 आणि 19 या 3ही निवडणुका जिंकलेले आहेत। फलटण मतदारसंघ आपल्याला माहिती आहे राखीव मतदारसंघ आहे आणि यामध्ये रामराजे त्यापूर्वी तिथले लोकप्रतिनिधी होते। मात्र जेव्हा हा मतदारसंघ राखीव झाला सलग 3 निवडणुका हे दीपक चव्हाण एकाच चिन्हावर लढले, एकाच चिन्हावर निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात। यानंतर मकरंद पाटील वाई विधान मतदारसंघ
त्यांनीही 3 सलग निवडणुका जिंकल्यात, मात्र 9 सालातली निवडणूक आहे ती अपक्ष म्हणून ते लढले आणि जिंकले. तर पुढच्या 2 शरद पवार यांच्याबरोबर त्यांनी घड्याळ या चिन्हावर लढल्या आणि जिंकल्या. 14ची निवडणूक आता आपल्याला नुकतंच तिकीटं जाहीर झालेली आहेत आणि त्यामध्ये अजित पवार यांच्या गटाकडून ते निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांना घड्याळ हेच चिन्ह आता परत मिळणार आहे. म्हणजे आपण जर काही बघितलं तर एक अपक्ष आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढून मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा त्यांनी आपण पाहिलं. त्याच्यापूर्वीचा विषय मी घेत नाही आहे, मात्र या सलग 9 सालापासूनच्या निवडणुका बघतोय, 3ही निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत, हॅटेट्रिक केलेली आहे. याचबरोबर आपल्याला पुढचा जो मतदारसंघ आहे तो कराड उत्तर मतदारसंघ आहे. बाळासाहेब पाटील तिथे सलग 3 वेळा निवडून आलेत आणि मकरंद पाटलांची जी कथा आपण पाहिली की 2009 सालातली निवडणूक ते पण अपक्ष म्हणून लढले आणि त्याच्या पुढच्या 2 शरद पवार यांच्याबरोबर लढले. आज ते शरद पवार यांच्या गटात आहेत आणि पुन्हा त्यांचंही नाव यादी जाहीर होईल, त्याच्यामध्ये त्यांचं नाव असेल. त्यामुळे सलग 3 निवडणुका लढणारे जिंकणारे हे मंडळी आपण बघितलेली आहेत. 5 जण ही आपण पाहिलेली आहेत. यानंतर कराड दक्षिण हा मतदारसंघ आणि त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण सध्या आपण पाहतो की तिथले लोकप्रतिनिधी आहेत. 2 निवडणुका आतापर्यंत विधानसभेच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी लढल्या आणि जिंकल्या. मात्र त्यापूर्वीची म्हणजे 2009 सालातली निवडणूक होती. हे विलास काका मागच्या 7 वेळा ते निवडून आलेले होते आणि विलास काका यांनी आपलं एक स्वतःचं मोहर तिथे तयार केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 2014ची निवडणूक लागली त्यामध्ये विलास काकांचा पराभव पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर 19 सालामध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाण हे निवडून आले. थोडक्यात पृथ्वीराज चव्हाण हे आत्तापर्यंत 2 वेळा निवडणुकी विधानसभेच्या लढले आणि 2ही वेळा जिंकलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला पालकमंत्री जे आहेत सध्या सातारचे ते आहेत शंभूराज देसाई. ते आत्तापर्यंत 3 वेळा किंवा निवडणुका लढले अनेक वेळा आणि जिंकले पण आहेत. मात्र मागच्या सलग 3 निवडणुका जर काही पाहिल्या तर 2009 सालातली निवडणूक हे विक्रमसिंह पाटणकर त्यांच्या विरोधात होते आणि ते जिंकले होते. त्याच्यानंतर 14 आणि 19ची जी निवडणूक आहे ती 14 आणि 19ची निवडणूक शंभूराज देसाई हे लढले, जिंकले. शिवसेनेकडनं ते लढले. आता 3री निवडणूक सुद्धा ते धनुष्यबाण त्यांचं जे शिवसेनेचं चिन्ह आहे त्याच्यावर लढणार आहेत आणि आपल्याला पाहायला मिळेल काय निकाल लागेल तो. पण मात्र सलग मागच्या 3 निवडणुकांपैकी 2 निवडणुका शंभूराज देसाई जिंकलेले पाहायला मिळतात. 2 निवडणुका पृथ्वीराज चव्हाण आपल्याला जिंकलेले पाहायला मिळतात. 1 निवडणूक लढलेत आणि 1 ती सुद्धा जिंकलेत. अशामध्ये सध्या पाहिलं तर आपल्याला कोरेगाव मतदारसंघ पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की महेश शिंदे हे आपल्याला विजयी झालेले पाहायला मिळतात. मात्र त्याच्यापूर्वी ज्या 2 निवडणुका सलग 9 आणि 14च्या झाल्या त्यामध्ये शशिकांत शिंदे हे निवडून आले होते. त्यापूर्वी ते जावली मतदारसंघातून होते. जेव्हा पुनर्रचना झालेली नव्हती तेव्हा जावलीमधूनही शशिकांत शिंदे निवडून आलेले होते. मात्र 9, 14 आणि 19चा विचार केला तर 9 आणि 14मध्ये शशिकांत शिंदे निवडून आले होते. तर 19मध्ये आपण पाहिलं की महेश शिंदे यांनी त्यांचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव केला आणि निवडून आले. थोडक्यात एकदा निवडणूक जिंकलेले, 2दा निवडणूक जिंकलेले आणि सलग 3 वेळा निवडणूक जिंकलेले लोकप्रतिनिधी सातारा जिल्ह्यामध्ये कोण आहेत यांची आपण एकूणच माहिती घेतली. आता निवडणुका पुन्हा सुरू झालेल्या आहेत. काही ह्याच्यापैकी काही जणांची नावं उमेदवार म्हणून जाहीर झालेली आहेत. पाहूयात आपण पुढे पुढे काय घडणार आणि अशीच काही मनोरंजक माहिती पुढच्या भागातून. आमचा हा नेमकं तेचचा भाग कसा आपल्याला वाटला हे नक्की आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा दैनिक महाराष्ट्र न्यूजचं हे चॅनल. नमस्कार.